वीर आता आराम कर थोडा. येतो साहेब. साहेब राजवीर बरं वाटतंय ना आता तुला? होय साहेब, एकदम ठीक आहे. हाव, ते मारेकरामध्ये काय दमच नव्हता. गुळी नुसती चाटून गेल्या बघा. पोर असं नको रे बोलूस. अगं काही बी नाही झालं मला. अगं बघ की एकदम ठीक आहे मी. वीरू वीरू वीरू, अरे तुला काही झालं नाही म्हणून कसं म्हणतोस रे? तुला काही झालं असतं ना तर मी कुणाच्या तोंडाकडे बघून जगायचं होतं सांग की. आणि तुला इथं गोळी लागली होती आणि माझा तिकडे जीव गेला होता. वीरू, अंगातनं बळच सगळं निघून गेलं होतं. अशी अवस्था झाली होती माझी की अजून हात पाय तर कापतात माझे. कांचनताई शांत व्हा. एवढ्या निधळ्या छातीच्या माणसाला एवढ्याशा जखमीनं काही होणार नाही. लय धाडशी आहे बघा तुमचा पुतण्या. साहेब, पुतण्या म्हण नका हो त्याला. माझा लोक आहे तो. माझ्या पृथ्वीपेक्षा पण मला जास्त आहे तो. जीवाचं पाणी पाणी करून त्याला वाढवलंय मी. आज त्याला काय झालं असतं ना तर माझा जीव गेला असता बघा. मी समजू शकतो. दादासाहेब पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांच्यासाठी लढायचे. त्यांचे उपकार आम्ही नाही फेडू शकलो. तुमचे तरी फेडू द्या. बोल वीरू, तुला काय पाहिजे? तू मागशील ते देऊ आम्ही. साहेब अहो काय बी नको मला. तुमचा जीव वाचलाय ना हेच लय माझ्यासाठी. आणि आयुष्याने लय काय काय दिलंय मला. आणि आता जी काय पाहिजे असेल ना ती मी माझ्या हिमतीवर मिळेल बघा. दादासाहेबांच्या सारखा स्वाभिमानी आहेस तरी आयुष्यात कधीही कशाची मदत लागली तर माझी आठवण काढायला विसरू नकोस. हॅलो इन्स्पेक्टर, बोला. एक मिनिट. राजवीर काळजी घे. काय मदत लागली तर कळव. जी. हॅलो इन्स्पेक्टर, गाव मेल्यावर सरण रचण्यात काय अर्थ नाही. मी व्यवस्थित आहे आणि मला वाचवणारा राजवीर पण व्यवस्थित आहे. असं समजा तो माझा पर्सनल मॅटर आहे आणि तो मीच सॉल्व करणार. त्यामुळं या हल्ल्याच्या मागं कोण आहे ते 1-2 दिवसात शोधून काढीनच. मग बघू काय करायचं ते. चला ठेवतो. साहेब, कांचनताई येतो. राजवीरची काळजी घ्या आणि काय लागलं तर कळवा. हो साहेब. आता तर काय, माझे फोन सारखे चालूच राहतील तुम्हाला. पृथ्वीला तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार करायचंय. मी त्याला सरळ सांगितले साहेब, दिल्लीवरनं आलास की सरळ साहेबांच्या घरी जायचं. तेच तुला मार्गदर्शन करतील. माझा पृथ्वी समाजकारणात तर हुशार आहेच माझा पृथ्वी. आणि राजकारणाचं बाळकडू तुमच्याकडनं घेईलच. अहो शेवटी तोच तर एक आहे जो येणाऱ्या मतदारसंघाचं नेतृत्व करेल. कांचनताई स्पष्टच बोलतो. तुमच्या पृथ्वीपेक्षा राजवीरकडे जास्त लक्ष द्या. त्याच्यात लीडरशिप क्वालिटी आहे. लोकांचे प्रश्नही समजतात त्याला. मतदारसंघावर बारीक लक्ष आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या जीवावर उदार होण्याची क्षमता आहे. त्यामुळे राजवीरला तयार करा. चला येतो मी.
अरे इरू, अरे पोरा तू कशाला उठलास र? तुला त्रास होईल रे. अगं ह्या त्रासाचं काय नाही ग, पण तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं ना की त्याचाच त्रास लय होतो मला. पोरा डोळ्यात पाणी कसं नाही रे येणार? आज तुला काय झालं असतं तर. इरू, ए इरू, मी तुझ्या बिगर नाही रे राहू शकत. आई आऊ शांत व्हा तुम्ही. काय बी नाही झालं बघा वीरूला. वीरू, तुझा बा गेला ना तेव्हा तुझ्याकडे बघून मी कस तरी दिवस काढलं रे. पण आता तुला काय झालं ना तर मी नाही रे जगू शकत. आहे काय बी होणार नाही बघ मला. अगं तू उगाचच घाबरतेस, आणि गोळी फक्त चाटून गेल्या, लागली नाही. पोरा नशीब सारखं सारखं साथ नाही देत रे. आज चाटून गेल्या, उद्या लागली तर नाही नाही रू, तू आता अजिबात राजकारणात जायचं नाहीस. हे बघ आहे, जोवर तू आणि पिऊ माझ्यासोबत आहे ना तोवर मला काय बी होणार नाही. हो आई, वीरू संघ तुमचा आशीर्वाद आहे आणि या गावातल्या लोकांचं प्रेम आहे. आणि आई, गावातली कितीतरी माणसं त्यांचं आयुष्य वीरूला लाभावं अशी प्रार्थना करतात. मग तुम्हीच सांगा, असं कसं काही व्हायचं त्याला? आहे अगं असल्या 7 गोळ्या मला भेदून जरी गेल्या ना तरी मी मला काय व्हायचं नाही असं ठणठणीत असेल बघ मी. नग नग पोर, असं काय वाईट साईड बोलू नकस रे. अरे नुसतं ऐकलं ना तरी माझ्या जीवाचा नुसता तरकाप होतो रे. हाय मग तू बी आहे ना त्यासला काय बी विचार करणं बंद कर बरं. बरं ऐक की, अगं लय भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. वय वय, मी आणते आता. पिव काय बी म्हण, पण जगात आईसारखं दुसरं कुठलंच प्रेम नाही बघ. खरंय वीरू. आता तू करडतेस. काही नाही. मला माहिती आहे ना, आता मी वाचलोय म्हणल्यावर तुला अजून माझा त्रास सहन करावा लागेल म्हणून रडतेस ना. ए बायको, अगं आता तर तू आईला समजावत होतीस का नाही? हा, आणि आता तूच रडतेस होय? कवापासून डोळ्यात पाणी आटवलं होतं, ते आई होतं म्हणून. पण वीरू, तुला काय बी झालेलं ना मला नाही सहन व्हायचं. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. पिऊ, अगं मला काय बी होणार नाही. एक काम धड करायच्या लायकीचा नाहीस तू. नेम चुकला कसा तुझा? मागच्या टायमाला पण हेच झालं होतं. अहो काकी, चुकलं माझं, एक संधी द्या, मी करतो तुमचं काम. मला तर ना आता तुझीच सुपारी द्यावीशी वाटते. जिथं हायस तिथनं आत्ताच्या आत्ता निघ. आणि हे बघ, 1 वर्षासाठी ह्या जिल्ह्यात दिसू नकोस. सगळ्यासनी असं वाटलंय पक्षश्रेष्ठींवर हल्ला झालाय. त्यांच्या माणसांना तू सापडलास ना तर जेलमध्ये जाऊन सडशील.
आणि माझ्या आमदारकीच्या तिकिटावर घाना फिरवशील तर आत्ताच्या आता जिथं असशील तिथनं निघ. होय काकी. मम्मी खरं सांगा, पृथ्वी तुमचा खरंच पोरगा आहे ना? ए अगं काय पण काय विचारतेस? अहो मग काय करू? जेव्हा बघावं तुम्ही तेव्हा वीरू भाऊजींचंच कौतुक करत असता. आमच्या ह्यांचं टॅलेंट साहेबांसमोर येऊ नये म्हणून त्यासनी मुद्दाम तुम्ही दिल्लीला पाठवून दिलं. अहो आमचे हे जरी तर असते की नाही तर त्या साहेबांचा जीव त्यांनीच वाचवला असता आणि त्या वीरू भाऊजींच्या ऐवजी तेच साहेबांसमोर हिरो झाले असते. निशा अगं देव जेव्हा अक्कल वाटत होता ना वाईच त्या लाईनीत जरी थांबली असतीस ना तर बरं झालं असतं बघ. अगं आपल्या मेंदूला जर का एखादी गोष्ट झेपत नाही तर ती करावीच कशाला? अहो मग काय करू? तुम्ही पृथ्वीसाठी काहीतरी करता का? ए शांत राहा. कोणासाठी करते ग मी हे सगळं? जे काय करते ना ते त्याच्यासाठी करते. हसतो हसतो वीरू कारण नसताना हिरो झालाय पक्षश्रेष्ठींसमोर. आणि हे जर असंच घडत राहिलं ना तर पृथ्वीचं राजकारणात पुढे जाणं अवघड होईल. असं कसं अवघड होईल? इथं सगळ्यांनी माहितीये की वीरू भाऊजींनी मोठ्या आईसनी वचन दिले ते या राजकारणात कधी बी पाऊल टाकणार नाही. राजकारण म्हणजे काय वाटलं ग तुला? इथं कुठलंच वचन प्रेम नाती काहीच फायनल नसतं. राजकारण म्हणजे भल्या भल्यांना नादाला लावतं आणि हिथं तर नादाला लावायला त्याची बायकोच आहे त्याच्या संग. मी त्याला राजकारणात आणणारच. त्यामुळं पहिली नांगी तिचीच ठेचली पाहिजे ते पण लवकरात लवकर. पियू तुला आठवतंय का जेव्हा माझा ऍक्सिडेंट झालता ना तेव्हा माझी सेवा तू अशीच केली तीस. चांगलंच आठवत. कोणीतरी चिडलं होतं माझ्यावर, बोलायला बी तयार नव्हतं. तुझी हीच सेवा बघून कोणीतरी तुझ्या प्रेमात पडलं होतं. हा का? कोण? कोण होतं बर मला बी आठवत नाहीये. तुला आठवतंय का ग? होतं कोणतरी कुरळ्या केसांचं, बोललो तो बोललो बोलणारा, तुझ्यासारखं. आता तू सेवा तशी करतेस म्हणलं कोणी बी तुझ्या प्रेमात पडेलच की. मी तर तुझ्या प्रेमात पडायलाय ना रोज जखमी व्हायला तयारी बघ. त्याची काय बी गरज नाही. माझं प्रेम आहे तुझ्या. तुझी कायम सेवा करायला तयार आहे. पियू माझ्यासाठी किती बदललीस ग तू. अगं अंकुशराव पाटलाची पोरगी आहेस तू. तुझ्या घरी तुझ्या पायाला माती बी लागत नव्हती आणि तर माझ्यासारख्या माणसाची सेवा करतेस. तुझ्यासारख्या म्हणजे नवरा आहेस तू माझा आणि माझा नवरा लाखात एक. आणि वीरू मला नाही का ज्योतिषानं सांगितलंय बघ की तुझ्याकडे ना लई पैसा येणार आहे. अरे लई श्रीमंत होणार आहेस तू. म्हणून बघ ना चटकन लग्न केलं मी तुझ्या संग. मग आता तुझं रूपन लक्ष्मीच आली म्हणल्यावर ही बाकीच सगळं पण येणारच की. वहिनी हा वहिनी ही घ्या विरूची औषधं आणि ती कधी कशी किती वेळा घ्यायची ना ते चिठ्ठीत लिहिले डॉक्टरांनी. होय भाऊजी. हा येतो मी. हो. ए नाग्या उबला काय
कुठं निघालायस तू? हे बेटे, अरे दोस्ताला विचार तरी कसा आहेस, काय काय त्रास तर होत नाही ना? काय गरज नाही. त्याला मारायची लय हे आली आहे ना, हौस आली आहे ना, लय गाय झाली आहे ना, तर कशाला विचारू मी? आणि असली वाढीव कामं नाही करत. मला नाही असली काळजी तुझी. काय झाले? कुठं काय झालंय? तुला तर फक्त गोळी चाटून गेली ना. तसं मी ठीकच आहेस की तू आता. पर वर गेल्यावर रडायला पाहिजे होतं मी हाय कोण तुझा तू यासाठी रडायला? अरे तू काळी जाईस माझं, तोच तेच माझं नाग आहे. बेटे, अरे इतक्या लवकर तुला सोडून जाईल वे? अजून लय त्रास द्यायचा आहे तुला? वीर्याला का? तुला जेवढा त्रास द्यायचा ना तेवढा त्रास दे, पण असं सोडून जायच्या वार्ता नको करूसला का. ते जाऊ दे. तू ना आता आराम कर. बाजूच्या गावची माणसं आली होती, त्यास मी सांगितले आता तुमचं काम व्हायला थोडा वेळ लागेल, त्यामुळे थोडा वेळ थांबा तुम्ही. ए नाही नाही, मी त्यांना म्हटलं होतं की काय बी झालं ना तरी आजच त्यांचं काम करून दिलं म्हणून. एक काम करू, चल आपण त्यांचे सरपंच आहे ना आत्ता जाऊन भेटून येऊया. अरे वीर्याला तुझी अवस्था का? तुला याडबीड लागलंय का? नाग्या, मी त्यांना शब्द दिला होता की त्यांचं काम आज करणार म्हणून, आणि तुला तर माहिती माझं, बोललो तर बोललो. अरे मग मी कशासाठी? मी एक काम करतो, त्या सरपंचालाच इथे उचलून घेऊन येतो. आलोच मी. ना आई, अहो काय करताय तुम्ही? तुम्ही जरा आराम करा बरं, मी तुमच्यासाठी चहा टाकते. अगं पोरी, अगं चहा कसा माझ्या घशाखाली उतरेल ग? माझ्या एवढं काय खाल्लंय का? 2-4 घासच खाल्लं त्यानं, आणि जास्त नाही जेवलं. बरं मग मी जाते आणि त्याला 2 घास भरवते. आई, तुम्ही अजिबात कुठे जायचं नाही. तुम्ही या बरं, इथं बस. या बसा इथं आरामात. आई, अहो कशाला एवढी काळजी करताय? मी आहे ना. आई, अहो एक विचारू? अगं विचार की. आई, आज दादासाहेबांची जयंती होती, मोठे साहेब बी आले होते, पण आई तुम्ही वाईस तयार होऊन का नाही आल्या? आज एवढं साध्या का आल्या होत्या? कशा तयार होऊन येतील वहिनी? वहिनीच्या सगळ्या साड्या तर काकी साहेबांनी त्यांच्या कपाटात दडवून ठेवल्या त्या, आणि सगळं दागिनं तर. अहो भाऊ, हे अवकाळी पास कवा बियायला लागलाय नाही का? काय राहिलीच नाही बघा. आई, तुम्ही अजिबात विषय नका बदलू. अहो नवरा गेल्यानंतर कुंकू नाही लावायचं हे मान्य आहे मला, पण आई त्यामुळं आयुष्यभर असं बेरंग राहायचं असं थोडीच आहे. त्याचं काही नाही आहे. तुम्ही काकींकडनं तुमचं सगळं सामान आधी मागवून घ्या. अगं पोरी, मला आता कशाचीच हाऊस राहिली नाही बघ. मी आपली अशी आहे ना तीच बरी आहे न. मला कशाची अपेक्षा आहे न कसली आस. आई अहो, बघितलं ना मामा, हे असं वागणं आहे आईंचं. आईंच्या अशा साध्या भोळ्या स्वभावामुळेच ना काकींचं फावतं. तूच बघत असून बाई, मी तर बोलून बोलून थकलो. आता परवा तू दागिन्याचं बघायला लावलं, काय लागलं का आपल्या हाती? मामा, अहो काकींनी आजवर वीरूच्या आणि आईंच्या साधेपणाचा फायदा घेतला, पण आता बाद झालं. आता येळ आली त्यांच्यावर पलटवार करण्याची, आणि तो पलटवार मी करणार.